नमस्कार, मॅक्स महाराष्ट्र आपल्या सर्वांचं स्वागत आहे। आज जे आहे ते राज्यसभा निवडणुकीचा अर्ज दाखल करण्यासाठी अनेक जे उमेदवार होते ते आज विधान भवनात दाखल झाले होते। एकंदरीतच शरद पवारांपासून आपण सुरुवात करू। शरद पवार यांचा जो अर्ज आहे तो आज सुप्रिया सुळे आणि त्यांच्या राष्ट्रवादी शरद पवार गटाचे जे काही महत्त्वाचे नेते होते ते या ठिकाणी येऊन त्यांचा जो अर्ज होता तो अर्ज या ठिकाणी भरलेला आहे। त्यानंतर दुसरा म्हणजे पार्थ पवार, अजित पवार गटातून पार्थ पवार यांनी जो आहे तो आपला उमेदवारी अर्ज दाखल केला आहे। त्यांच्यासोबतही बघायला गेले तर महत्त्वाचे जे राष्ट्रवादी अजित पवार गटाचे जे नेते आहेत त्या नेते यावेळी उपस्थित होते। अर्ज भरून आल्यानंतर त्यांनी देखील विधान भवनाच्या पायऱ्यांवरती विधान भवनाच्या पायऱ्यांवरती जी आहे ती घोषणाबाजी केली। त्यानंतर भाजपचे जे उमेदवार आहेत यांनी देखील म्हणजे पाहिलं तर विनोद तावडे आहेत, त्यानंतर माया इवनाते, रामराव वडकुते आणि रामदास आठवले यांनी देखील आपला जो उमेदवार अर्ज आहे तो दाखल केला आहे। रामदास आठवलेने देखील पायऱ्यांवरती येऊन जे आहे ते आपलं शक्ती प्रदर्शन केलं होतं आणि त्यानंतर त्यांनी माध्यमांना देखील प्रतिक्रिया दिली होती। यासोबतच महत्त्वाचा ट्विस्ट म्हणजे शिंदे गटाकडे होता। शिंदे गटात 2-3 प्रमुख नावं जी आहेत ती चर्चेत होते ते म्हणजे राहुल शेवाळे, त्यानंतर दुसरं नाव चर्चेत होतं ते ज्योती वाघमारे। परंतु आता जे आहे ते या राज्यसभा निवडणुकीमध्ये ज्योती वाघमारे यांनी आपला जो आहे तो उमेदवारी अर्ज या ठिकाणी दाखल केला आहे आणि या सर्व निवडणुका कदाचित बिनविरोध होऊ शकतात आणि याचा जो रिझल्ट आहे तो 16 मार्च या तारखेला डिक्लेअर होणार आहे। त्यामुळे आदेशचा कृष्णा कोलापटे, मॅक्स महाराष्ट्र, मुंबई।